गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात आजी आणि कोल्हा ही गोष्ट. एक आजी असते. तिच्या अंगणामध्ये एक बोराचं झाड असतं. त्याला खूप गोड बोरं येत असतात. आजी ती बोरं काढत असते आणि सकाळी बाजारात जाऊन ती बोरं विकत असते. खूप गोड गोड बोरं असतात त्या झाडाची. आणि मग एक दिवस तिथून कोल्हा चाललेला असतो. कोल्हा पाहतो बोराचं झाड आहे. मग तो बोरं खातो आणि आजीच्या अंगणात सगळी घाण करत असतो. आणि असं तो सारखं करतो, रोज करतो. आणि मग आजी सकाळी उठते आणि बघत असते तर बोरच नाहीत झाडाला. ती म्हणते, रोज कोण येते आणि बोरं खाते आणि माझ्या अंगणात सगळी घाण करून जाते. मग ती ठरवते एक दिवस आपण दारात लपून बसूयात. मग ती लपून बसते. कोल्हा नेहमीप्रमाणे येतो आणि झाडावरची सगळी बोरं खातो आणि अंगणात आजीच्या घाण करतो. आजी दारात लपून बसून सगळं बघत असते की कोण आपली बोरं घेतंय. मग तिला कळतं हा कोल्हा आपली बोरं खातोय आणि घाण करून जातोय आपल्या अंगणात सगळी. मग आजी काय करते, एक दिवस तिथं गरम तवा ठेवते. कोल्हा नेहमीप्रमाणे तिथं घाण करायला जातो आणि त्याला तो तवा पोळतो. मग तो रडायला लागतो. आजी सगळी मज्जा बघत असते आणि मग तो खूप रडायला लागतो, त्याला खूप पोळतो. मग आजी बाहेर येते. आजी म्हणते की ये रे कोल्ह्या माझी बोरं पिकली. कोल्हा म्हणतो, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली, असं म्हणून पळून जातो. गोष्टीचं तात्पर्य आहे जशास तसे वागणे. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.